Hello students, my name is Professor D.A. Bosle, working as a lecturer from DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. आता आपण डेटाबेस मॅनेजमेंट सब्जेक्ट मध्ये युनिट नंबर 2 स्टार्ट केलेला आहे, रिलेशनल डेटा मॉडेल. तर आपण आजच्या या लेक्चर मध्ये डीडीएल कमांड्स हे पॉइंट डिस्कस करणार आहोत. डीडीएल कमांड्स म्हणजेच काय, आपण एसक्यूएल चे वेगवेगळे कंपोनेंट्स आहेत ते प्रिव्हियस लेक्चर मध्ये स्टडी केलेले आहेत. डीडीएल आहे, डीसीएल आहे, डीक्यूएल आहे, टीसीएल आहे, त्यानंतर डीएमएल आहे. हे सगळे वेगवेगळे कंपोनेंट्स आपण स्टडी केलेले आहेत. तर वन बाय वन आता इथून पुढच्या लेक्चरला आपण ते इन डिटेल बघणार आहोत. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण डेटा टाइप्स, एसक्यूएल चे डेटा टाइप्स कोणकोणते आहेत, त्यानंतर एसक्यूएल चे ऍडव्हान्टेजेस कोणते, त्यानंतर आपण डीडीएलच्या एसक्यूएलच्या कमांड्स कोणत्या, आपण इंट्रोडक्शन ऑफ एसक्यूएल म्हणजे ओव्हरऑल सगळं एसक्यूएलचा बेसिक जी इन्फॉर्मेशन आपल्याला इम्पॉर्टंट आहे ती आपण स्टडी केलेली आहे. तर आताच्या या लेक्चर पासून इथून पुढच्या सगळ्या लेक्चर मध्ये आपण इन डिटेल कंपोनेंट्स स्टडी करणार आहोत. तर आता फर्स्ट लेक्चरला बघा, आज डीडीएल कमांड म्हणजे डीडीएल कमांड्स आपण इन डिटेल बघणार आहोत. डीडीएल म्हणजे काय, तर डेटा डेफिनेशन लँग्वेज विच इज युज्ड टू डिफाईन हाऊ द डेटा विल बी स्टोर्ड इन टेबल अँड डेटाबेस. म्हणजे कशा पद्धतीने त्या टेबलमध्ये डेटा स्टोअर करायचा की टेबल. आता बघा बाळांनो, आपण वर्ड वरती किंवा एक्सेल वरती आपल्याला टेबल पाहिजे असेल तर आपण काय करतो, इन्सर्ट करतो आणि टेबल मध्ये रोज किती पाहिजेत आणि कॉलम्स किती पाहिजेत आपण एवढं करतो. पण इथं आपण तशा पद्धतीने करणार नाही. तर आपण काय करणार आहोत, एसक्यूएल क्वेरी यूज करून आपण एसक्यूएल क्वेरी यूज करून आपण टेबल तयार करणार आहोत. टेबल पण तयार करायचं आहे आणि सगळं जे काही आपण याच्या पुढे जे करणार आहोत तो क्वेरी थ्रू करणार आहोत आपण. म्हणजे डेटा इन्सर्ट करण्यापासून डेटा डिलीट करण्यापर्यंत किंवा त्याच्यासाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते एसक्यूएल यूज करूनच आपण करणार आहोत. तर तो टेबल कसा तयार करायचा, तो टेबल कसा डिलीट करायचा किंवा त्या टेबलमध्ये डेटा कसा इन्सर्ट करायचा हे सगळं आपण क्वेरी थ्रू करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे ते क्वेरी कशा लिहायच्या, त्याचे सिंटॅक्सेस वगैरे आपल्याला सगळे माहीत असले पाहिजेत. त्याच्यासाठी आपल्याला डेटा टाईप माहीत पाहिजे होता, आपण डेटा टाईप स्टडी केलेला आहे. तर बाळांनो, आताच्या ह्या लेक्चरमध्ये आपण डीडीएल कमांड्स कंप्लीट करणार आहोत. तर त्याचे 6 कमांड्स आहेत. फर्स्ट कमांड आहे क्रिएट टेबल, म्हणजे टेबल तयार करायचा. सेकंड कमांड आहे अल्टर टेबल, तो टेबल अल्टर करायचा म्हणजे त्यामध्ये त्या टेबलमध्ये एखादा कॉलम आपण ऍड करायचा, एखादा कॉलम डिलीट करायचा, एखादा कॉलम मॉडिफाय करायचा. त्यानंतर थर्ड आहे ट्रंकेट टेबल. ट्रंकेट टेबल म्हणजेच काय, तर त्या टेबलमध्ये तुम्ही रेकॉर्ड्स इन्सर्ट केला तर ते तुम्हाला सगळे रेकॉर्ड्स डिलीट करायचे आहेत, तर तुम्ही ट्रंकेट करू शकता. त्यानंतर पण मात्र त्या ट्रंकेट केलेला जो टेबल आहे तो स्ट्रक्चर मात्र रिमेनिंग तसाच राहणार. त्यानंतर फोर्थ आहे रिनेम टेबल. तुम्हाला टेबलचं नाव चेंज करायचं असेल तर रिनेम करू शकता. त्यानंतर फिफ्थ आहे डेस्क टेबल, म्हणजे तुम्हाला त्या टेबलचं सगळं ओव्हरऑल स्ट्रक्चर बघायचं असेल तर तुम्ही डेस्क कमांड यूज करू शकता. आणि 6 आहे ड्रॉप टेबल, तर तुम्हाला एखादा टेबल तो पूर्ण डिलीट करायचा आहे परमनंटली त्या डेटाबेस मधून, तर तुम्ही ड्रॉप कमांड यूज करू शकता. तर आपण वन बाय वन हे सगळे पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. तर याच्यासाठी तुम्हाला कॉम्पोनंट सगळे माहीत असले पाहिजेत. डीडीएल आहे, डीएमएल आहे, डीसीएल आहे, टीसीएल आहे आणि डीक्यूएल आहे. तर डीडीएलचे जे काही कमांड्स आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. आता वन बाय वन आपण डीडीएल स्टार्ट करूया. डीडीएल म्हणजेच काय, डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणजेच काय, तर त्या मध्ये एसक्यूएल यूज करून ओरॅकलमध्ये त्या डेटाबेसमध्ये आपण डेटा कशा पद्धतीने स्टोअर करायचा, तर त्याला म्हणायचं डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा डेफिनेशन लँग्वेज विच इज युज्ड टू हाऊ द डेटा विल बी स्टोर्ड इन टेबल अँड डेटाबेसेस. टेबल म्हणजेच काय, कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स, आणि डेटाबेस म्हणजेच काय, कलेक्शन ऑफ मल्टिपल टेबल्स. तर त्या पहिल्या टेबलमध्ये आपल्याला डेटा स्टोअर करायला पाहिजे ना, ते स्टोअर करण्याच्या आधी आपल्याला तो टेबल तयार करायला पाहिजे ना, तर आपण त्याच्या वेगवेगळ्या डीडीएलच्या कमांड्स आपण आता बघणार आहोत. कारण डीडीएल मध्ये डेटा फक्त कसा स्टोअर करायचा आहे, त्याच्यासाठी स्ट्रक्चर कसं तयार करायचं इतक्याच कमांड्स आहेत. तर आता फर्स्ट कमांड आहे क्रिएट, म्हणजे टेबल आपल्याला क्रिएट करायचा असेल तर तुम्ही क्रिएट कमांड यूज करू शकता. क्रिएट कमांड विच इज युज्ड टू डिफाईन द टेबल विथ इट्स नेम, म्हणजे तुम्ही त्या टेबलला नाव देण्यापासून तो टेबल तयार करू शकता. आणि ह्याचे वेगवेगळे रूल्स पण आहेत, ते पण आता आपण बघणार आहोत. फर्स्ट बघा,
one important note is that at the end of SQL statement semicolon is given to terminate it. म्हणजे तुम्ही जेव्हा क्वेरी लिहिता तेव्हा ती क्वेरी एंड झालेली असेल तेव्हा तुम्ही त्याच्या लास्टला कॉलम कंप्लीट झाल्यानंतर सेमिकॉलन देत जावा, कारण तेव्हा कन्सिडर केलं जातं की त्या क्वेरीचा इथे एंड झालेला आहे. और तुम्ही जर सेंटेन्स टर्मिनेट नाही केला तर तिथे एरर दाखवतात. तर त्याचे वेगवेगळे रूल्स पण आहेत की टेबल कशा पद्धतीने तयार करायचा किंवा त्या टेबलला नेम कसं द्यायचं ते आपण रूल्स बघूया. फर्स्ट रूल आहे अ नेम कॅन बी ऑफ मॅक्झिमम अप टू 30 कॅरेक्टर्स. म्हणजे त्या टेबलला जे तुम्ही नेम देणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 30 कॅरेक्टर्स असले पाहिजेत. त्यानंतर सेकंड आहे अल्फाबेट्सचं, कॅपिटल असू देत किंवा स्मॉल असू देत, ॲज वेल एज नंबर्स 0 to 9 आर अलाउड. म्हणजे त्या टेबलला तुम्ही जेव्हा नाव देणार आहात तेव्हा तुम्ही ते कॅपिटल पण देऊ शकता किंवा स्मॉल पण देऊ शकता विथ नंबर्स. म्हणजे स्टुडंट तुम्ही टेबलला नाव दिला तर स्टुडंट किंवा स्टुडंट 1 किंवा स्टुडंट 12 असं तुम्ही त्याच्यामध्ये डिजिट्स वगैरे वापरू शकता. द नेम शुड बी बिगिन विथ अल्फाबेट अँड नॉट दी नंबर. म्हणजे थर्ड रूल आहे बघा की ती जेव्हा टेबलचं नाव आहे ते अल्फाबेटनं चालू झालं पाहिजे, त्याच्यामध्ये नंबरनं चालू होता कामा नये. म्हणजे कसं क्रिएट टेबलमध्ये आपण टेबल 1 2 3 स्टुडंट असं नेम देऊ शकत नाही, पण स्टुडंट 1 2 3 असं नेम देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला नेम वापरायचे असतील, तुम्हाला डिजिट्स वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता, पण पहिला जे टेबलचं नाव आहे ते सुरुवात नेहमी अल्फाबेटनं झाली पाहिजे. त्यानंतर फोर्थ रूल आहे द स्पेशल सिम्बॉल जनरली अलाउड दॅट इज अंडरस्कोर. म्हणजे तुम्ही जेव्हा नेम देता टेबलला तेव्हा स्टुडंट अंडरस्कोर CSE, स्टुडंट अंडरस्कोर मेकॅनिकल, तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तीन टेबलला नेम देऊ शकता. त्यानंतर फिफ्थ रूल आहे सम रिझर्व वर्ड्स ऑफ SQL लाईक इन्सर्ट, अपडेट, डिलीट, क्रिएट. हे जे कीवर्ड्स आहेत ते आपण टेबलला नेम देण्यासाठी वापरू शकत नाही, कारण हे रिझर्व आहे. जसं आपण प्रोग्रॅमिंग C मध्ये डेटा टाइप्स आहेत बघा, इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, स्विच, हे जे कीवर्ड्स आहेत 32 कीवर्ड्स होते, ते कीवर्ड्स म्हणून आपण व्हेरिएबलला नेम देऊ शकत नव्हतो. तसंच हे जे कीवर्ड्स आहेत ते रिझर्व आहेत, ते टेबललाच नेम वगैरे आपण ते देऊ शकत नाही. तर आता हे क्रिएट म्हणजे काय, तर टेबल तयार करायचं आहे. हे तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन कळाली असेल. आता त्याचा आपण सिंटॅक्स बघूया. तर सिंटॅक्स आहे क्रिएट टेबल हा कीवर्ड कॉन्स्टंट राहणार आणि त्या टेबलचं नेम, टेबल नेम, आणि ओपन ब्रॅकेटमध्ये बघा कॉलम नंबर 1 डेटा टाईप, त्याची साईज काय असेल ते मेन्शन करायची. त्यानंतर सेम कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3 तुम्ही कॉमा देऊन यूज करू शकता. असे किती कॉलम्स तुम्हाला ऍड करायचे तेवढे कॉमास देऊन तुम्ही यूज करू शकता. आणि जेव्हा तुमचे कंप्लीट होतील तेव्हा कॉलम कंप्लीट करा आणि ते कॉलम कंप्लीट झाल्यानंतर सेमी कॉलम द्या. म्हणजे तुमचा इथं त्या क्वेरीचा एंड झालेला असं कन्सिडर केलं जातं. आता बाळांनो, क्रिएट टेबलमध्ये क्रिएट टेबल हा कीवर्ड कॉन्स्टंट राहणार, तो नेहमीच राहणार, कारण क्रिएट टेबल जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत टेबल तयार होत नाही. त्यानंतर आता आपण एक एक्झाम, आणि ह्याच्यामध्ये बघा बाळांनो, कॉलम नेम पहिला आहे आणि मग काय आहे, डेटा टाईप आहे. तुमच्या प्रोग्रॅमिंग C मध्ये तुम्ही शिकला चिला डेटा टाईप नेम मग व्हेरिएबल नेम अशा पद्धतीने होतं, पण इथं तसं नाही आहे. इथं काय आहे, पहिला कॉलमचं नाव मग त्याचा डेटा टाईप मेन्शन करायचं आहे आणि मग काय असेल ते साईज, तुम्ही साईज दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालेल. आता एक एक्झाम्पल घ्यायचं आहे आपण, क्रिएट टेबल स्टुडंट. आपण एक्झाम्पल घेतलंय बघा इथं, क्रिएट टेबल स्टुडंट. त्या स्टुडंट मध्ये रोल नंबर हा जो आहे तो फर्स्ट कॉलम, सेकंड आहे स्टूड नेम, थर्ड आहे बर्थ डेट आणि फोर्थ आहे मार्क्स. तर रोल नंबरचा डेटा टाईप आहे इंटिजर, साईज दिले मी 3, त्यानंतर 3 डिजिट्स पर्यंत यूज करू शकतो रोल नंबर. त्यानंतर स्टूड नेम आहे, त्याची साईज डेटा टाईप आहे व्हॅरकॅर, त्याची साईज दिलेली आहे 25, म्हणजे 25 डिजिट्स पर्यंत आपण काय करू शकतो, त्या स्टुडंटला नेम देऊ शकतो. त्यानंतर बर्थ डेट आहे, बर्थ डेटचा डेटा टाईप डेटच असतो, मी डेटा टाईप शिकवलेलं त्यावेळी. त्यानंतर मार्क्स आहे, मार्क्सचा डेटा टाईप आहे इंटिजर, त्याच्यामध्ये तुम्ही 3 डिजिट्स यूज करू शकता, म्हणून त्याची साईज 3 दिलेली आहे. आणि त्या टेबलला नाव काय दिलेलं आहे, स्टुडंट दिलेलं आहे. मग इथं बघा तुम्हाला आउटपुट कसं दिसणार, टेबलचं नाव काय आहे, स्टुडंट, आणि त्याच्यामध्ये कॉलम्स किती आहेत बघा. फर्स्ट कॉलम कोणता आहे, रोल नंबर, सेकंड कॉलम स्टूड नेम, थर्ड आहे बर्थ डेट, फोर्थ आहे मार्क्स. फक्त तुम्हाला टेबल तयार झालेला दिसणार, त्या टेबलमध्ये आपण डेटा अजून ऍड केलेला नाही, त्यामुळे डेटा दिसणार नाही. फक्त तुम्हाला इथं काय दिसणार, टेबलचं स्ट्रक्चर आपण क्रिएट केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट, आता तुम्हाला एखादा क्रिएट न्यू टेबल करायचा आहे फ्रॉम
एक्झिस्टिंग टेबल, म्हणजे तुमच्याकडे टेबल तयार आहे आणि त्याच टेबलला तुम्हाला काय करायचं आहे, नवीन नेम द्यायचं आहे. तर तुम्ही इथं देऊ शकता. बानू एक जस्ट फ्यू मिनिट्स. तर बाळांनो आपल्याला टेबल नवीन तयार करायचा आहे, पण तो ऑलरेडी एक जुना टेबल तयार आहे आणि त्याच टेबलपासून आपल्याला एक नवीन टेबल तयार करायचं असेल तरी सुद्धा आपण क्रिएट टेबल ही कमांड यूज करू शकतो. तर त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे क्रिएट टेबल, टेबल नेम ॲज अ सिलेक्ट स्टार फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम. म्हणजे ॲज अ सिलेक्ट हा कीवर्ड आहे आणि स्टार म्हणजेच काय, सिलेक्ट करा ओव्हरऑल सगळा डेटा फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम, म्हणजे जुन्या टेबल मधला सगळा डेटा सिलेक्ट करा आणि टेबल नवीन तयार करा. त्या टेबलला नाव तुम्ही द्यायचं आहे. तर एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, क्रिएट टेबल न्यू स्टुडंट 1. आपण नवीन टेबल तयार करणार आहोत, त्या टेबलचं नाव आहे न्यू स्टुडंट 1. ॲज अ सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, त्या स्टुडंट मधले आपण ह्याच्या आधी स्टुडंट टेबल तयार केलेला आहे आणि त्या स्टुडंट मध्ये कॉलम्स आहेत, रोल नंबर आहे, स्टुडंट नेम आहे, बर्थ डेट आहे आणि मार्क्स. तो सगळा टेबल सगळा सिलेक्ट करा आणि नवीन टेबल तयार करा. त्या टेबलचं नेम आहे न्यू स्टुडंट 1. इथं नवीन टेबल तयार झालेला आहे न्यू स्टुडंट 1 आणि त्या स्टुडंट 1 मध्ये सेम जो स्टुडंट मध्ये जो टेबल आहे तोच इथं कॉपी केला जातो, म्हणजे नवीन टेबल तयार केला जातो. आता त्याच्यानंतर आपण अल्टर कमांड बघणार आहोत. म्हणजे आपल्याला तयार केलेल्या टेबलमध्ये एखादा कॉलम ऍड करायचा आहे, एखादा कॉलम डिलीट करायचा आहे किंवा एखादा कॉलम मॉडिफाय करायचा असेल तर तुम्ही टेबल अल्टर करू शकता. तर अल्टर ही कमांड यूज करायची आहे. अल्टर टेबल क्वेरी इज युज्ड टू मॉडिफाय द स्ट्रक्चर ऑफ टेबल. इट इज ऑल्सो युज्ड टू ऍड, डिलीट, मॉडिफाय कॉलम्स इन एक्झिस्टिंग टेबल. म्हणजे तुम्हाला एखादा कॉलम ऍड करायचा आहे, डिलीट करायचा आहे किंवा मॉडिफाय करायचा आहे तर तुम्ही करू शकता. त्यानंतर आता पहिला 1 बाय 1 आपण कॉलम ऍड करूया, त्यानंतर कॉलम डिलीट करूया आणि त्यानंतर कॉलम मॉडिफाय करूया. तर आता पहिला कॉलम ऍड करायचा आहे, अल्टर टेबल ऍड कॉलम. तर आपल्याला त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे अल्टर टेबल, टेबल नेम, ऍड कॉलम, कॉलम नेम आणि त्याचा डेटा टाईप. कॉलम आपल्याला नवीन कॉलम ऍड करायचा ना, मग त्याचा डेटा टाईप पण मेन्शन करायला पाहिजे. त्यानंतर एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, अल्टर टेबल स्टुडंट. स्टुडंट आपण टेबल तयार केलेला आहे, त्याच्यामध्येच आपण नवीन कॉलम ऍड करूया, ऍड ग्रेड. ग्रेड आपण हा कॉलम ऍड केलेला आहे आणि त्याचा डेटा टाईप आहे व्हॅरक्यार आणि साईज दिलेली आहे 2. म्हणजे जेव्हा तुम्ही ही क्वेरी एक्झिक्यूट करशील तेव्हा स्टुडंट मध्ये ग्रेड हा कॉलम ऍड केला जाईल. त्यानंतर सेकंड आहे बघा, तुम्हाला एखादा कॉलम काय करायचा आहे, डिलीट करायचा आहे. तर तुम्ही त्याला म्हणू शकता ड्रॉप कॉलम. काय म्हणायचं, ड्रॉप कॉलम. तर त्याच्यासाठी क्वेरी आहे अल्टर टेबल, टेबल नेम आणि ड्रॉप कॉलम, कॉलम नेम. म्हणजे तुम्हाला जो कॉलम ड्रॉप करायचा आहे त्या कॉलमचं नेम नुसतं मेन्शन केलं तरी चालेल. इथं आपल्याला डिलीट करायचं आहे, मग त्याच्यासाठी डेटा टाईप द्यायची गरज नाहीये. एक्झाम्पल बघा, अल्टर टेबल स्टुडंट, ड्रॉप कॉलम ग्रेड. आपण इथं कॉलम ग्रेड ऍड केलेला आहे आणि आता आपण इथं कॉलम ग्रेड हा जो आहे तो डिलीट केलेला आहे. तर आपल्याला एखादा कॉलम डिलीट करायचा असेल तर तुम्ही ड्रॉप कमांड यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड, अल्टर टेबल मॉडिफाय. म्हणजे तुम्ही टेबल ऍड केलेला आहे, टेबलमध्ये कॉलम्स तयार करून ऑलरेडी ठेवलेला आहे, त्या मात्र तुमच्या नंतर लक्षात आलं असेल की त्या कॉलमचं काय करायचं आहे, तुम्हाला डेटा टाईप चेंज करायचा आहे किंवा नेम चेंज करायचा असेल तर तुम्ही इथं करू शकता. आता मी इथं एक सिंटॅक्स दिलेला आहे बघा, अल्टर टेबल, टेबल नेम, मॉडिफाय कॉलम, कॉलम नेम. म्हणजे तुम्हाला कोणता कॉलम मॉडिफाय करायचा आहे त्या कॉलमचं नेम, पण त्याच्या आधी काय वापरायचं, मॉडिफाय. म्हणजे मॉडिफाय केला जातो आणि त्याचा डेटा टाईप. एक्झाम्पल आहे अल्टर टेबल स्टुडंट. स्टुडंट हा टेबल आपल्याला अल्टर करायचा आहे. काय करायचं आहे, त्याच्यामध्ये मॉडिफाय करायचं आहे. कॉलम, कोणता कॉलम, रोल नंबर. त्याचा डेटा टाईप काय दिलेला आहे इथं, व्हॅरक्यार 4 दिलेला आहे. ह्याच्या आधी आपण डेटा टाईप काय दिलेला, व्हॅरक्यार. रोल नंबरचा डेटा टाईप इंटिजर दिलेला, साईज दिलेली 3. आपल्याला इथं काय केलेलं आहे, आपण व्हॅरक्यार साईज डेटा टाईप मेन्शन केलेला आहे. जेव्हा तुम्ही मॉडिफाय करशील तेव्हा तुमचा सक्सेसफुली मॉडिफाय होतो आणि तुमचा तो कॉलमचा डेटा टाईप चेंज केला जातो. त्यानंतर आता बानो आपण फक्त इथं टेबलचा स्ट्रक्चर तयार केलेला आहे, टेबलमध्ये डेटा आपण अजून इन्सर्ट केलेला नाही आहे.
तर आपण टेबल तयार केला, त्या टेबलला रिनेम पण करू शकतो ना, तर ते आपण कसं करायचं आहे ते बघायचं आहे. त्या टेबलमध्ये आपण आता कॉलम ऍड केलेला आहे, डिलीट केलेला आहे, मॉडिफाय केलेला आहे, जुन्या टेबलपासून नवीन टेबल तयार केलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, थर्ड आहे ट्रंकेट करायचं आहे. ट्रंकेट म्हणजेच काय, तर आता मी फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की स्टुडंट टेबलमध्ये मी एक 10 रेकॉर्ड्स इन्सर्ट केलेले आहेत. तुम्हाला वाटलं की ते 10 रेकॉर्ड्स नको आहेत, ते 10 रेकॉर्ड्स काय करायचे आहेत, डिलीट करायचे, तर तुम्ही ट्रंकेट कमांड यूज करू शकता. तर त्यामधले रेकॉर्ड्स डिलीट होतात पण तो टेबल डिलीट होत नाही, त्या टेबलचं स्ट्रक्चर रिमेनिंग तसंच राहतं. तर ट्रंकेट कमांड यूज करून आपण त्या टेबलमधले रेकॉर्ड सगळे डिलीट करू शकतो. It is used to remove all the records from table including all spaces allocated for the records are removed. म्हणजे त्याच्यासाठी जो काय अलोकेट केलेला स्पेस तो पण रिमूव्ह केला जातो. आता त्याचा सिंटॅक्स आहे ट्रंकेट टेबल, ट्रंकेट कीवर्ड, टेबल, टेबल नेम. तुम्हाला कोणता ट्रंकेट टेबल करायचा आहे, त्या टेबलचं नाव. एक्झाम्पल आहे ट्रंकेट टेबल न्यू स्टुडंट 1. न्यू स्टुडंट 1 मध्ये जो काही डेटा असेल तो डेटा डिलीट केला जातो पण त्याचं स्ट्रक्चर मात्र तसंच राहतं, म्हणजे त्याचे कॉलम्स रिमेनिंग तसेच राहतात. आता फोर्थ आहे रिनेम. रिनेम म्हणजेच काय, तुम्हाला टेबलला नाव तुम्ही दिलेलं आहात आणि त्या टेबलला नाव तुम्हाला चेंज करायचं असेल, रिनेम करायचं असेल तर तुम्ही रिनेम कमांड यूज करू शकता. सिंटॅक्स आहे अल्टर टेबल, टेबल नेम, रिनेम कीवर्ड टू न्यू टेबल नेम. तुम्हाला जे काही नाव द्यायचं आहे ते न्यू नेम, त्याच्या आधी रिनेम मात्र वर्ड वापरायचा. त्यानंतर एक्झाम्पल आहे अल्टर टेबल न्यू स्टुडंट 1. न्यू स्टुडंट हा आपला ओल्ड टेबल झाला, रिनेम काय करायचं आहे टू न्यू स्टुडंट 2. म्हणजे न्यू स्टुडंट 1 या टेबलचं नाव आपण काय केलेलं आहे, तर न्यू स्टुडंट 2 केलेलं आहे. त्यानंतर आता तुम्ही टेबल तयार केला, त्या टेबलमध्ये डेटा कॉलम ऍड केला, कॉलम डिलीट केला, कॉलम मॉडिफाय केला, त्याच्यापासून नवीन टेबल तयार केला, त्यामध्ये डेटा असेल तर तो डेटा पण डिलीट करू शकता. पण जेव्हा तुम्ही टेबल तयार करता तेव्हा तुम्हाला त्याचं टेबल कसा दिसतो ते बघायचं असेल, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही डेस्क कमांड यूज करू शकता. म्हणजे डेस्क कमांड विच इज युज्ड टू डिस्प्ले द स्ट्रक्चर ऑफ टेबल. सिंटॅक्स आहे डेस्क टेबल नेम आणि एक्झाम्पल आहे डेस्क न्यू स्टुडंट 2. तर जेव्हा तुम्ही डेस्क न्यू स्टुडंट 2 ही कमांड रन करशील, ही क्वेरी एक्झिक्यूट करशील, तेव्हा तुम्हाला त्या टेबलमध्ये असणारे जे काही कॉलम्स वगैरे आहेत ते कॉलम्स किंवा तो टेबल कसा दिसतो तो डिस्प्ले केला जातो. त्यानंतर 6 कमांड आहे ड्रॉप कमांड. ड्रॉप कमांड म्हणजेच काय, तर तुम्ही टेबल पूर्णपणे तो डिलीट करायचा आहे तुम्हाला डेटाबेसमधून, तर ड्रॉप कमांड यूज करू शकता. ट्रंकेट कमांड आपण यूज केली तर त्यामधला डेटा डिलीट होतो पण टेबल डिलीट होत नाही. पण तुम्हाला टेबल पण डिलीट करायचं असेल तर तुम्ही ड्रॉप कमांड यूज करू शकता. ड्रॉप कमांड विच इज युज्ड टू डिलीट टेबल परमनंटली फ्रॉम डेटाबेस. तर त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे ड्रॉप टेबल टेबल नेम आणि एक्झाम्पल आहे ड्रॉप टेबल न्यू स्टुडंट 2. तर तेव्हा न्यू स्टुडंट 2 टेबल हा पूर्णपणे डेटाबेसमधून परमनंटली काय केला जातो, डिलीट केला जातो. इथं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 6 कमांड्स आपण DDLच्या कंप्लीट केलेल्या आहेत. फर्स्ट आहे क्रिएट, सेकंड आहे अल्टर, त्यानंतर थर्ड आहे ट्रंकेट, फोर्थ आहे रिनेम, फिफ्थ आहे डेस्क आणि 6 आहे ड्रॉप. तर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारतात, इन लिस्ट दी कमांड्स ऑफ DDL कॉम्पोनंट्स किंवा DDLच्या कमांड्स कोणत्या ते इनलिस्ट करा, किंवा एक्सप्लेन एनी 4 कमांड्स ऑफ DDL, त्यानंतर किंवा एक्सप्लेन दी यूज ऑफ डेस्क अँड ड्रॉप, किंवा 2 मार्काला क्वेश्चनही विचारतात गिव्ह द डिफरन्सेस बिटवीन ड्रॉप अँड ट्रंकेट. ड्रॉप कमांड कशासाठी वापरतो आपण, टेबल परमनंटली डिलीट करण्यासाठी, आणि ट्रंकेट कमांड ही आपण टेबलमधले रेकॉर्ड्स डिलीट करण्यासाठी वापरतो. आणि जेव्हा डिफरन्स विचारतील तेव्हा त्याचे सिंटॅक्सच द्या आणि त्याचे एक्झाम्पल्स द्या. तुम्ही इथे इझिली डिफरन्सेस लिहू शकता. त्यानंतर ह्याच्यावरती क्वेश्चन सुद्धा विचारतात, एक्सप्लेन गिव्ह द सिंटॅक्स अँड एक्झाम्पल ऑफ क्रिएट टेबल, किंवा एक्सप्लेन अल्टर टेबल इन डिटेल, किंवा एक्सप्लेन हाऊ टू ऍड द कॉलम इन टेबल, किंवा हाऊ टू डिलीट द कॉलम फ्रॉम टेबल. तर त्याचं सिंटॅक्सिस बाय युझिंग अल्टर तुम्ही करू शकता. बाळांनो, तुमच्या आज लक्षात आलं असेल की बघा, कॉलम डिलीट करायचा असेल तर तुम्ही अल्टर वापरू शकता,
टेबल मधला डेटा डिलीट करायचा असेल तर ट्रंकेट वापरू शकता आणि पूर्ण टेबलच जर डिलीट करायचं असेल तर तुम्ही ड्रॉप कमांड यूज करू शकता. आजच्या या लेक्चरमध्ये आपण ह्या DDLच्या सगळ्या कमांड्स आपण बघितलेल्या आहेत. ह्या खूप महत्वाच्या आहेत. ह्याच्यावरती क्वेश्चन्स फिक्स असतात आणि ह्या इझी पण आहेत. तुम्हाला जेव्हा ही व्हिडिओ लेक्चर कंप्लीट होईल तेव्हा तुमच्याकडे तुम्ही काय करा, लॅपटॉपवरती Oracle 10G हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्या आणि Oracle 10G सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तिथं टेबल तयार करून बघा. बाय युजिंग, तुम्ही जेव्हा टेबल तयार करशील तेव्हा तुम्ही इथलंच एक्झाम्पल यूज करून तुम्ही पहिला टेबल तयार करून बघा. तेव्हा तुम्हाला हे आउटपुट अशा पद्धतीने दिसेल. तयार केलेल्या टेबलपासून नवीन टेबल तयार करा, तुम्हाला आउटपुट अशा पद्धतीने दिसेल. तेव्हा त्या टेबलमध्ये नवीन कॉलम ऍड करून बघा, तुम्हाला आउटपुट कशा पद्धतीने दिसतात ते चेक करत राहा. त्यानंतर एखादा कॉलम डिलीट करा, मॉडिफाय करा. त्यानंतर त्या कॉलममध्ये त्या कॉलम टेबलला रिनेम करा, रिनेम पहिला करा. त्यानंतर ट्रंकेट पण करू शकता. ट्रंकेट जर तुम्ही इथं त्या टेबलमध्ये डेटा असेल, रोजमध्ये डेटा असेल तर तो मात्र एक्झिक्यूट होणार. तर टेबलमध्ये डेटाच नसेल तर तो आउटपुट तुम्हाला काही दाखवणार नाही. म्हणजे डेटाच नाही आहे तर तुम्हाला ॲज इट इज तोच टेबल दाखवला जाईल. त्याच्यासाठी आपल्याला टेबलमध्ये त्या डेटा इन्सर्ट करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर तुम्ही तेव्हा ट्रंकेट कमांड यूज करू शकता. रिनेम करून बघा, डेस्क यूज करू शकता आणि त्यानंतर ड्रॉप कमांड. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काय समजलं नसेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. ही 2, 3, 4 वेळा तुम्ही व्हिडिओ बघा आणि ह्या ज्या कमांड्स आहेत त्या तुम्ही स्वतः जोपर्यंत एक्झिक्यूट करून बघत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात राहत नाहीत. कारण ह्याला प्रॅक्टिस लागतं. टेबल तयार करण्यापासून तुम्हाला डेटामध्ये इन्सर्ट करायचं आहे. भरपूर अशा प्रकारच्या क्वेरीज आहेत, त्याचे सिंटॅक्सेस आहेत. आपण असं क्वेरीज लिहूनच आपण काय करणार आहोत, एक्झिक्यूट करणार, टेबल तयार करणार आहोत. इथं आपल्याला म्हणजे तयार टेबल मिळेल आणि त्या टेबलमध्ये नुसतं कॉपी पेस्ट डेटा करायचा आहे असं काहीही नाही आहे. आपण इथं SQL म्हणजे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजेस यूज करून आपण टेबल तयार करणार आहोत. ह्याच्यासाठी तुम्हाला बाळांनो खूप प्रॅक्टिस लागतं आणि त्याच्यासाठी Oracle 10G हे सॉफ्टवेअर पाहिजे. ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून बघा. डाउनलोड केल्यानंतर ह्या ज्या काही आज शिकवलेल्या तुम्हाला ज्या काही क्वेरीज आहेत त्या तुम्ही क्वेरीज तुम्हाला प्रत्येक ह्याचे एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही एक्झिक्यूट करून बघा आणि आउटपुट काय ते चेक करून बघा. आणि ह्याच्यावरती दिलेले असाइनमेंट्स आहेत आणि ती क्विज आहे तर तुम्ही विदिन अ टाइम कंप्लीट करू शकता. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला फायनलचे एक्झाम आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते क्वेश्चन्स तुम्हाला रिपीट विचारलेले आहेत. जर कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर बाळांनो मला कॉल करा, तुम्हाला मी ती कन्सेप्ट क्लिअर करून दिली जाईल. ठीक आहे, थँक्यू.